वडिलाचे रीत जाणत असे. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या वाड वडिलांनी देवा आम्हाला अशी वारी शिकवली नाही. पंढरपूरला जायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं आणि तिथे जाऊन मग मागण्याकरिता म्हणून भगवंताच्या दर्शनाला जायचं, असं आमच्या वाडवडिलांनी आम्हाला शिकवलेलं नाही. ही आमची परंपराच नाही. आम्हाला काही नको. आणि तुझं दर्शन झाल्यानंतर आमच्या ठिकाणी इच्छा निर्माण होत असेल, इच्छा जन्म घेत असेल, तर एक तर तू तरी खोटा आहे, नाही तर आमची इच्छा तरी खोटी आहे. तुझं दर्शन व्हावं आणि इच्छा शिल्लक राहावी, असं कसं होईल? कसं होईल? तुझं दर्शन झालं, आता मिळवण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही. आणि जी लोक तुझ्याकडे काही मागण्याकरिता म्हणून तुझी भक्ती करतात, ते भक्त नसून ते तुझा व्यापार करणारे व्यापारी आहेत. विठ्ठल काही नको म्हणे देवा. काम नाही झालो काही रिकामा. आता मी रिकामा झालो. आपल्यासारखे रिकामे नव्हते तुकाराम महाराज. आता काही लोक रिटायर झाले की म्हणतात, महाराज आता आम्ही निवडच रिकामे आहोत, आता काही सांगा, आम्ही रिकामे आहोत. पण गंमत अशी आहे, रिकाम्या माणसाला जेवढे काम असतात ना, तेवढे काम करणाऱ्याला नसतात. रिटायर झाल्यानंतर मुलांना शाळेत न्यायचं यांच्याच नशिबाला, शाळेतून परत आणायचं यांच्याच नशिबाला, परत येताना भाजी आणायची यांच्याच नशिबाला, आणलेली भाजी चिरायची यांच्याचकडे, आणि कुठे तर चिरलेली भाजी करून घालायची तेही यांच्याचकडे. आणि हे म्हणतात आम्ही रिकामी आहोत. असे तुकाराम महाराज होते. बघा, आज तुम्ही माझ्या इथे दर्शनाकरिता आलेले आहात. आपण एकमेकांच्या समोर आहे. प्रत्यक्ष आपण एकमेकांना दोघं जण भेटत आहोत. आणि ही इतकी छान संधी चालून आलेली आहे, तेव्हा ती गमावू नका. काहीतरी माझ्याकडे मागा. तुकाराम महाराज म्हणतात, मी याला नको म्हणतो तरी घ्या म्हणून माझ्या मागे लागला. आम्ही वाऱ्या करून मरून चाललो, पण आमच्या स्वप्नातही कधी देव येत नाही आणि कधी आम्हाला घ्या म्हणत नाही. पण तुकाराम महाराज, भगवंताची गंमत अशी आहे की जो नको म्हणतो त्याला तो घ्या म्हणतो. तुकाराम महाराजांना भगवंत आग्रह करायला लागले, म्हणून आग्रहापोटी म्हणून तुकाराम महाराज देवाला म्हणतात, तुझी इच्छा आहे, मग आता एकच दे. आणि आम्हाला हे तुझ्याकडूनच हवं आहे. अभंगाच्या पहिल्या मांगने
Deus